3 वेळेला सामूहिक ओंकार बोला. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं महन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदां भूयवदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने क्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमोस्तुते व्यासऋषाय उल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जने जन्मनामार्थजा जयाने सदा सनातकेला जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार ब्रह्मचैतन्य शुका साधे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठाकरी ज्ञान योगेश्वरासे कवी कार्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जय आठनेता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचा. समचरण सरोजं सांग्रनिलामुदाभं जगन्निहितमायं मण्डलं मण्डलानां तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधरासं विठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौली फणीन्द्रमाता भ्रुकुटीजला कारुण्यसिन्धु भवदुःखारि कुशलेन शम्भो वसनोरतारि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोक
वैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांच्या गोड नामाचा उच्चार करू आणि आजच्या कथेवर हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। अनेन हन्यतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत ग्रंथाच्या या दशम स्कंद आणि एकादश स्कंद या स्कंदावरचं निरूपण श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रोते, साधक, तत्वचिंतक, वैदिक याज्ञी, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, श्रेष्ठ असे कला उपासक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो. काल आपण पाहिलं की तो जो नंदमुखी आहे आणि त्यांचा मदतनीस किंवा त्यांच्यानंतर कोण प्रमुख, तर त्याला उपनंद असं नाव, त्यांचं नाव उपनंद सांगितलं. तशी नंद ही एक पोस्ट आहे, तशी उपनंद ही सुद्धा पोस्ट आहे. काही भागवतावरच्या ठिकाणमध्ये असे लिहिले बरं का की हे उपनंद जे होते ना ते फार सुंदर बासरी वाजवायचे. पण गंमत अशी सांगितली आहे की ते आपण बघतो ना एखादा कलाकार फार छान परफॉर्मर असतो बघा, तो छान असे केस वाढवतात आणि ते कसं मग त्याच्या वादनापेक्षा तो जे काही हालचाली करतोय की त्याच्याकडे लक्ष अधिक जातं बरं का. आपण ती ताजची जाहिरात बघितली सगळ्यांनी, वाह ताज, जाकीर हुसेन साहेबांची. काय जबरदस्त माणूस होता बरं का. मी स्वतः त्यांना माझ्या एका परिचितांच्या पाया पडताना पाहिले बरं का. तुळापूरला फार मोठा महोत्सव चालतो, तुळापूर महोत्सव. जाकीर हुसेन साहेबांच्या इंटरनॅशनल ग्रुपमध्ये ते फ्लूट वाजवायचे. ते नाही आहेत, नाव घेत नाही. अगदी साधा माणूस बरं का. तुम्हाला पाहिल्यावर वाटणारे नाही की हे एवढे मोठे आहे, आणि मी स्वतः हे पाहिले बरं का. आम्ही गेलो होतो कॉलेजमध्ये असताना त्या कार्यक्रमाला, ते आले होते. मी वाकून नमस्कार केला बरं का. किती कलाकार कशाने मोठे होतात बरं का. मी म्हटलं ना, साधनेला काय होत जातं आपल्यामध्ये, तर आपला नम्रपणा वाढत जातो बरं का. पक्क लक्षात ठेवायचं, पक्क लक्षात ठेवायचं. काही भागवतांवरच्या टीकेमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा देवर्षी नारदांची गाठ पडली ध्रुवाशी पडली का फक्त प्रल्हादांची पडली मला आता आठवत नाही, तर बहुतेक ध्रुवाशी पडली. ध्रुव निघाले होते, ध्रुवाने वंदन केलं बरं का. नारदांनी वंदन केलं, तर नारदांनी आपल्याला वंदन केलं म्हटल्यावर पुन्हा ध्रुवाने वंदन केलं, पुन्हा नारदांनी वंदन केलं बरं का. किती वयाने लहान आहे मग नारदांपेक्षा, किती वयाने लहान आहे. नारदांनी का वंदन केलं, कारण नारदांची साधना अधिक आहे. साधना जशी जशी वाढत जाते ना तसा तसा माणूस नम्र होतो. नुसता नमस्कार हा एक उपचार आहे बरं का. तुम्ही बाकी त्या व्यतिरिक्त कसे वागताय हे कळलं पाहिजे तुमच्याकडे.
तर असे असे ते उपनंद सांगितले बरं का. त्यांना त्यांना ती बासरी वाजवता येत असे आणि त्यांना आपण बासरी वाजवतो याचा एक विशिष्ट अभिमान होता. त्या सुख्या माळीची कथा आपण पाहिली आणि काही दिवस मध्ये गेले आणि असं लक्षात आलं की हा जो चारा आहे, आपण ज्या परिसरात राहतो, ज्या परिसरात आपल्या गायी चरायला जातात, तर त्यांना तो चारा आता कमी पडतो. तेव्हा इथून जवळच वृंदावन नावाचं जे वन आहे त्या वनामध्ये आपण वसतीला जातो. उपनंदांनी हे सगळ्यांना पटवून दिले बरं का. भगवंतांनी विचार केला होता खरं तर की इथे गोकुळामध्ये बरेच राक्षस मारून झाले, आता वृंदावनातले काही मारायला पाहिजेत ना, त्याच्याकरता हे भगवंतांनी खरं तर त्यांना प्रेरित केले बरं का हे सगळं पटवून द्यायला. सगळं सामान आपल्या चकड्यांवरती ठेवलं असा उल्लेख आहे. सगळे गोकुळातून वृंदावनामध्ये गेले. सुरुवातीला अगदी आपण जसं पाहतो ना एखाद्या सिरियलमध्ये की बांबूचं किंवा काय एखादी झोपडी बांधली आणि त्या झोपडीत ते राहायला गेले, तसंच यांची घर आहेत बरं का. आसपास काही झोपड्या बांधल्यात आणि नंतर ती पक्की घरं झाली. म्हणजे आपण आत्ता ते जे वृंदावन वगैरे पाहतो ना ते फारच ते आणि याचं कंपॅरिझन करू नका बघा. म्हणजे जे वृंदावनात गेले, जे गोकुळात गेले त्यांच्याकरता सांगतो. आपण आत्ता जे कारागृह वगैरे पाहतो ना ते फारच डेकोरेटिव्ह आहे. इथे जन्म झाला होता. श्रद्धा बरोबर आहे, जागेबद्दल असलेली आपली. आणि दुसऱ्या दिवसापासून यांचे उद्योग सुरू झाले. आपापल्या गाई चरायला घेऊन जाणं. काना 4-5 वर्षाचा आहे किंवा 6 वर्षाचा आहे, 5 वर्ष पूर्ण. आईला म्हणाला, आई माझ्या बरोबरचे जे सगळे कोप आहेत ना ते त्यांच्या गाई घेऊन चरायला जातात, तेव्हा मी सुद्धा असं केलं पाहिजे असं मला वाटतंय. तेव्हा तू काय कर, तू मला उद्यापासून छान सकाळी तयार करून दे, आवरून दे. यशोदा म्हणाली, अरे तू अजून लहान आहेस, तुला जमणार आहे का? तुला जमणार आहे? एखादी गाय उधळली ना तर केवढ्यात जाईल का? तुला काही सवय नाही, तू काही जाऊ नकोस. कानाला मग माझ्या बाकीच्या मित्रांना कसं काय जमतं, बाकीच्या मित्रांना कसं काय जमतं बघा. हे निरीक्षण करा आपण. असं आपल्या घरी असणार 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जे खूप चांगल्या परिस्थितीत वाढलेला आहे आणि विपरीत परिस्थितीमध्ये वाढलेला तेवढ्याच वयाचा मुलगा किंवा मुलगी, तर त्यांचं व्यवहार ज्ञान अधिक असतं. आई तिला सांगते, हे 5 रुपये घे, कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानात जा, 2 रुपयाच्या बिस्किटाचा पुडा आण, तो तुला 3 रुपये परत देईल. ती जाते, 2 रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेते, 5 रुपये देते आणि त्याला सांगते, काका 3 रुपये परत द्या. आहे की नाही? त्याच्याकरता काही शाळेत गेलं पाहिजे असं नाही. 5 वजा
2 बरोबर 3 हे शिकलं पाहिजेच नाही. व्यवहार ज्ञान होतं कुठून? व्यवहार ज्ञान हे नेहमी अनुभवातून होतं, लक्षात ठेवा. अनुभव हा सुद्धा सगळ्यात मोठा गुरु आहे. आपल्या प्रत्येकाला बरं का, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत हे झालंय. सांगू का, अगदी कोणी असं बरं का, कधीतरी आपण ती उदबत्ती पेटवली आहे, निरांजन लावलंय, समई लावली आहे आणि आपल्याला चटका बसलेला नाही, असं झालंय ना. मग त्या अनुभवाचा उपयोग करून आपण आपल्या नातवाला किंवा मुलाला सांगतो, त्याला हात लावू नको, ते गरम आहे, भाजतं. हे कुठनं आलं? तर अशा पदार्थाला हात लागल्यानंतर तो पदार्थ ज्वलनशील आहे, त्याने माझा हात भाजतो, हा आपला अनुभव आहे. आणि या अनुभवावरती आपण दुसऱ्याला सांगत असतो. काना म्हणाला, अगं ती माझ्यापेक्षा स्मार्ट दिसतात आणि ते काही कुठल्या क्लासला वगैरे जात नाहीत, काही स्मार्ट वर्कच्या. त्यांना कसं काय सगळं जमतं? बरोबर वेळ झाली की त्या वासरांना सोडतात, ती वासरं बरोबर आपल्याच गाईकडे जातात दूध प्यायला. त्यांना कसं जमतं? मला सगळं जमायला पाहिजे. आई, हा आपला पिढीजात व्यवसाय आहे, तेव्हा हे मला जमलं. यशोदा पुन्हा पुन्हा त्याला नाही म्हणते बरं का. याचं कारण असं आहे की तिच्या डोळ्यासमोरून तो आता 3-4 तास नजरेआड जातो. तिला विश्वासच वाटत नाही की कान्हा आपल्या नजरेआड गेला तर आपलं कसं होणार, या विचारानं ती अस्वस्थ झाली आहे बरं का. पण काही नाही, ठरल्याप्रमाणे कान्हा म्हणाला, आई मी सांगितलंय माझ्या मित्रांना, तू मला सकाळी उद्या छानसं आवरून दे. आणि सकाळच्या शाळेच्या वेळेला उशिरा उठणारी मुलं ट्रिपच्या दिवशी लवकर उठतात बघा, ओके. तसा कान्हा नेहमीच्या वेळेपेक्षा आधी उठला. आतापर्यंत यशोदेनंच त्याला स्नान घातलंय बरं का. तुमच्या माहिती करता सांगतो, कधी सांगितलं जात नाही. सांदीपनी ऋषींकडे आपल्या ह्याच्यात कथेमध्ये तो प्रसंग येणार आहे, सांदीपनीकडे गेले भगवंत. पण सांदीपनींना माहिती आहे बरं का, प्रत्यक्ष परब्रह्म आहे तो. त्यांचा मुलगा आणून दिला वगैरे आपल्याला कथा माहिती आहे गुरुदक्षिणेमध्ये. भगवंत सांदीपनींना म्हणाले, गुरुदेव मला काहीतरी आशीर्वाद द्या, मला काहीतरी आशीर्वाद द्या. या गुरुजी पुढे या. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव मला काहीतरी आशीर्वाद द्या. सांदीपनी म्हणाले, मी काय आशीर्वाद देणार तुला? हा, हे आशीर्वाद नावाचं प्रकरण ना, हे तू सगळं चालवतोस, मी काय देणार? तो म्हणाला, नाही, गुरु आशीर्वादामध्ये जी ताकद आहे ना, ती जगात कशात नाही. गुरूंच्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे ती ताकद इतर कशातही नाही. आणि सांदीपनींनी विचारलं बरं का, काय आशीर्वाद देऊ? ताई बसा, हालचाल करू नका, शांत बसा. काय आशीर्वाद देऊ? भगवंत म्हणाले, मला रोज, म्हणजे जोपर्यंत मी या भूतलावर आहे तोपर्यंत मला संध्याकाळचं भोजन माझ्या आईच्या हातून. भगवंत
सकाळी इतर त्यांचे जे 16,108 प्रपंच होते ना, सकाळी असायचे बरं का सगळीकडे. पण संध्याकाळचं जेवण भगवंतांनी वसुदेव आणि देवकी बरोबर केलं. मला सांगा, भागवत कथा तरुणांनी नको का ऐकायला? हा, जे वेगळे राहतात आपल्या आईवडिलांपासून त्यांनी नको ऐकायला. हा संस्कार कसा करणार आपल्या पुढच्या पिढ्यांना? हा कसा करणार पुढच्या पिढ्यांना? हा, जसं आपल्या प्रपंचाला वेळ देणं गरजेचं आहे, तसं आपण आपल्या आई वडिलांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. हे कळायला पाहिजे की नाही पुढच्या पिढ्यांना? सांदीपनी तथास्तु म्हणाले तर काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवंतांच्या अवतार समाप्तीपर्यंत हा लाभ त्यांना झालेला आहे. हा लाभ त्यांना झालेला आहे. कान्हा त्या दिवशी सकाळी लवकर उठला. त्यानं स्नान वगैरे केलं. ट्रिपच्या दिवशी मुलं लवकर आवडतात बरं का, त्यांना काही सांगायला लागत नाही. मग ते लांब केस असते ना, तर ती स्वतःच कामावर घेऊन विचरून वगैरे तयार होते बरं का कन्या. इतर वेळेला 15 मिनिटं नुसती बसेल. आई तू भाऊ बांधून दे, तू पर्याय नाही आईशी. पण आणि 7:30ला शाळेत बोलवलं असतं बरं का, आणि हे 4:30ला उठतात आणि 15-20 मिनिटं झाली की विचारतात, वाजले का ग 7:30? आई घड्याळ करत नसतं, वाजले 7:30 वाजले. नाही का, अजून भरपूर वेळ नाही, उशीर होईल ना, ट्रिपला जायचंय. तसं कानाचं झालंय बरं का, तसं कानाचं झालंय. यशोदेनं काय केलं, छान त्याला पितांबर नेसवलं, ती मेखला लावली. हे सगळं डोळ्यासमोर आलं बरं का. आणि कान्हा एवढाच आहे ना, मी सांगितलं दामोदर लीलेमध्ये भगवंतांनी यशोदेला आपल्या गुडघ्यावरती बसायला लावलं बरं का. हा सगळा शृंगार करायचा असेल ना मुलांना, तर गुडघ्यावरच बसावं लागतं बरं का. भगवंत म्हणतात, भक्तांना सेवा करायची असते ना, तेव्हा त्यात ताठरपणा नको बरं का, तो अहंकाराचा असतो. नम्रता पाहिजे सेवेमध्ये, नम्रता पाहिजे. भगवंत याच्या करता गुडघ्यावरती बसायला. कानानं छान आवरलं, तिनं तो मेखला लावला, पायामध्ये ते पैंजण आहे, बाजूबंद. राजा दिसला पाहिजे ना, तो राजा दिसला पाहिजे. गळ्यामध्ये काही अलंकार घातले, छान मोत्यांच्या माळा घातल्या, आणि कान्हा धावत धावत आत गेला आणि एक मुकुट घेऊन आला. आई हा पण मला घाल. तिनं तो घातला बरं का कानाला, आणि काय सुंदर दिसायला लागला आमचा काना. इतका गोड दिसत होता, इतका गोड दिसत होता की यशोदेला वाटलं माझी दृष्ट लागते की काय. तिनं आपल्या डोळ्यातलं काजळ काढलं आणि कानाच्या इथे लावतात ना, इथे लावतात, इथे लावतात, इथे हनुवटीपाशी लावलं बरं का. आधीच तो सावळा, त्यातून तोड ते काजळाचं बोट लावलं ना, तर कानाचा सावळा रंग अधिक खुलून दिसायला लागला डोळ्यासमोर. कान्हा परत धावत धावत आत गेला आणि आतनं एक मोरपीस घेऊन आला. आई याच्यावर मोरपीस लावा. बघा इथे लावले ना, एवढ्या करता लावले बरं का. का रे कान्हा मोरपीस नाही म्हणाले, मागच्या अवतारात यांनी माझी फार मदत केली होती, तेव्हाच मी ठरवलं होतं ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ना, त्यांना मस्तकावरती मिरवायचं. आमचे समर्थ म्हणाले ना, देव मस्तकी धरावा.
अवघा हलकल्लोळ करावा. काय भगवंत भक्ताला मिळवतात बरं का, भक्ताला मिळवतात पुस्तकावर. कानाचे दोन्ही हात असे मागे आहेत बरं का. आई छान त्याला ते मोरपीस वगैरे लावलं, नटवलं आणि काना काय रे तुझ्या हातात असं असं विचारल्यानंतर कानानं ती वेणू बाहेर काढली. अरे काना, ही वेणू कशाला घेतलीस? अगं आई तूच नाही का म्हणालीस समजा गाई गुरं लांब गेली तर त्यांना मी बोलवणार कसा, मी लहान आहे. मी काय करीन, मी या वेणूचा नाद करीन बरं का, या वेणूचा नाद करीन. काना तुला वेणू वाजवता तरी येते का? हो येते. काना कुठे शिकलास? अगं आई तुझ्या पोटात असतानाच शिकलो. आता इथून पुढे कानाचं उत्तर हेच आहे बरं का, लक्षात ठेवा. हे कुठे शिकलास? हे मी सगळं आईच्या पोटात असतानाच शिकलोय बरं. आणि आदल्या रात्री जेव्हा कान्हानं सगळ्या त्याच्या मित्रांना सांगितलं होतं की उद्यापासून मी तुमच्या बरोबर गुरं राखायला येणार, त्यांनी स्वाभाविक ही बातमी आपल्या घरी सांगितली होती आईला. आणि आता सगळ्या गोपी अस्वस्थ झाल्या की आता कान्हा जो सकाळी वृंदावन सोडून जाणार तो संध्याकाळी केव्हा तरी परत येणार. म्हणजे आतापर्यंत आम्ही म्हणजे आधी लाड करायला जायचो, मग गाराणी सांगायला जातो, काही करून त्या कानाचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही जे जात होतो तो कान्हा आता आमच्या नजरेआड होणार. अस्वस्थ आहे तो, फार अस्वस्थ आहे. कान्हा घरातनं बाहेर पडला बरं का. यशोदा दारामध्ये उभी आहे. जसं कान्हानं आपलं घर सोडलं आणि पुढच्या घरापर्यंत आला तसा त्या घरातली जी गोपी होती ना ती दरवाजावरती येऊन उभी राहिली. बघा, कल्पना करा, कान्हा असा घरातनं बाहेर पडला, हळूहळू 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 त्या गोपीच्या घरापर्यंत आला. म्हणजे आतापर्यंत कान्हाचा चेहरा तरी दिसतोय, मग आता एका बाजूने दिसायला लागला कान्हा. आणि आता त्या घरावरून तो पुढे जाणार आणि कान्हाची फक्त पाठमोरी आकृती दिसते. आणि असं प्रत्येक गोपीचं होतंय बरं का. तिच्या पायाखालची जमीन सरकावी ना तशी ती घराच्या दाराची जी चौकट असते ना त्या चौकटीला तिनं आधार म्हणून वापरलं बरं का. घट्ट धरली दाराची चौकट आणि एका बाजूला कल्ली. आपण नाही का चक्कर आल्यावर बघा एका बाजूला जातो कुठल्या तरी पाय घसरल्यावरती, तसं तिचं झालंय बरं का. ती आतापर्यंत विचार करते माझ्या जीवनाचा तोल सावरण्याकरता माझं जे आराध्य दैवत होतं, माझं जे इष्ट होतं ते आतापर्यंत माझ्या समोर होतं. ज्या परब्रह्माची मी एवढे वर्ष तपश्चर्या केली ते माझ्या समोर होतं आणि आता ते माझ्या डोळ्याच्या समोरून दूर जाणार आहे. काय भाव आहे हो गोविंदचा, काय भाव आहे, काय भाव आहे. कान्हाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहते बरं का ती. आणि ती अशीच उभी आहे बरं का. ती एकटी नाही, वृंदावनामधल्या सगळ्या गोपी अशाच दारावरती उभ्या आहेत. आणि किती काळ उभ्या आहेत. सूर्योदयाला जे कान्हा गेला ना तो सूर्यास्ताला परत आला. कान्हाचं मुखदर्शन जोपर्यंत घडत नाही ना तोपर्यंत ती अशी वाट बघत उभी आहे बरं का. बरं हे रोज चाललंय तिचं, रोज चाललंय, एका दिवसाचं काम नाही आहे बरं का. एवढी तळमळ लागावी लागते भगवंतांबद्दल, एवढी तळमळ लागावी लागते.
म्हणून मी म्हणालो किमान आठवड्यातनं एकदा तरी घरी आरती करा, नाहीतर ते 10 दिवस आपण काय सुख करता दुःख करता झालं की एकदा ते काय दुर्दैव आहे बघा. आमच्याकडे विसर्जन मिरवणुकीतच अधिक उत्साह असतो. काय विद्येची लेवत आहे ना, काहीतरी नवीन शिकण्याचा अभ्यास करा. मुलांना सांगा काहीतरी नवीन शिक, तू रे काहीतरी नवीन शिक. गेल्या वर्षापेक्षा काहीतरी अधिक तुझ्यामध्ये आलं पाहिजे ना. बुद्धीची देवत आहे ना, ती देणारी आहे ना काहीतरी. आणि कान्हा ते सगळं बालगोपाळ त्याच्या बरोबर आहे, काही गुर बरोबर आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्या यमुनेच्या किनाऱ्यावरती जो प्रसंग घडला तो असा आहे. कंसाचा एक सहकारी बक्क नावाचा असू, बकासूर, बक्क असू असं त्याचं नाव. बक्क म्हणजे पगडा, पगड्याच्या रूपामध्ये आला म्हणून तो बक्क असू. तो त्या ठिकाणी आला आणि पगडा मासे कसे टिकतो माहिती ना, एका पायावर उभा राहतो बरं का. मासा स्नान करी धरी बक पहा ध्याना प्रतिसाजे. एखाद्या योग्यानं ध्यान करावं एका पायावर उभं राहून, तसा तो ध्यान करतो बरं का. असं वर्णन आहे कवींनी केलं. श्लोक मोठा आहे. मासा स्नान करी धरी बक पहा ध्याना प्रतिसाजे वायू भक्षण. मला आता पूर्ण आठवत नाही येतो, मोठा आहे. हे सगळे वर्णन केले बरं का. म्हणजे साप काय करतो, तो फुटकार सोडतो, वायू भक्षण करतो, फुसफुस फुसफुस. पगडा काय करतो तर एका पायावर उभं राहतो. अशी सगळी लक्षणं लिहिली आहेत. आणि म्हणजे फक्त एका पायावर उभा आहे म्हणून तो ध्यान करतो असं आहे का? केवळ वायू भक्षण करतो म्हणजे तो काही उपवास करतोय असं आहे का? तर नाही. त्याच्या मागची त्याची भावना काय आहे? साधन करत असताना आमची त्याच्या मागची भावना काय आहे? काहीतरी मिळवण्याची आहे का माझं व्रत म्हणून आहे? हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या बक्क नावाच्या असुरानं काय केलं, कानाला मोठी चोच उघडली आणि कानाला त्या चोचीमध्ये उचलला. भगवंतांनी अगदी सहज लीलया ते फाडलंय बरं का संपूर्ण. तो उभा फाडला असा उल्लेख आहे. आणि त्याच वेळेला आपण जी ब्रह्मदेवांची कथा ऐकतो ती घडलेली आहे. म्हणजे त्याच दिवसाचा हा प्रसंग आहे असं सांगितलं. म्हणजे पहिल्याच दिवशी हे झालं होतं, ज्या दिवशी भगवंत आपल्या सगळ्या सहकार्यांबरोबर काही चालण्यासाठी घेऊन गेले. त्याच्या पूर्वी एक घटना झाली. गाई चरण्याकरता म्हणून लांब 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 गेल्या आणि सगळ्या गोपांना असा प्रश्न पडला की आता यांना परत बोलवायचं कसं? कारण सकाळचे 2-3 प्रहर होऊन गेले. आणि तेवढ्यात कानानं काय केलं, ती जी कमरेला खोवलेली मुरली होती ना ती वेणू काढली बरं. आणि त्या वेणूचा नाद करायला सुरुवात केली. एका संतांनी फार छान लिहिलंय बरं का या वेणुनादाबद्दल. तुम्ही आम्ही जे वेणूचे स्वर काढतो ना म्हणाले, ते स्वर भगवंतांनी काढले. भगवंतांच्या वेणूमधून कोणता स्वर निघाला
तर ते म्हणतात भगवंतांच्या वेणूमधून ओंकार निघा. काय काय जबरदस्त म्हणताय. नादब्रह्म जे आहे, शब्दब्रह्म जे आहे, तेच हे परब्रह्म आहे आणि ते ओंकार स्वरूप आहे. त्याचा आवाज एका गोपीपर्यंत गेला बरं का, एका गोपीपर्यंत गेला. आत्ताच्या भाषेत सांगू का, हे सगळं जग ना व्हायब्रेशन्स वरती चालतं. तुम्ही युट्यूबला पाहता की नाही व्हिडिओ, तर हे सगळं कशापासून निर्माण झालंय, तर ओंकाराचं जे व्हायब्रेशन्स असतात ना त्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे. हे वैज्ञानिक सांगतायत बरं का, त्याच्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आपण जिवंत आहोत हे कसं ओळख कळतं, ते जे मशीन आहे त्याच्यात वर खाली होतं की नाही, वर खाली होतं म्हणजे काय, ते व्हायब्रेशन आहे थोडक्यात. आणि एखाद्याला अगदी शंका वाटली की आपण जिवंत आहोत का, तर आपलं इथे हात करून बघा, इथे जाणवतंय ना धडधड, बस. ज्याला इथे जाणवतंय ना धडधड त्याला पक्क लक्षात ठेवायचं. आपल्या हृदय सिंहासनावरती जोपर्यंत तो आरूढ आहे तोपर्यंत कोणाची हिंमत नाही आपल्याला हात लावायची, लक्षात ठेवा. आणि एका गोपीनं विचारलं बरं का दुसऱ्या गोपीला की अगं वृंदावनामध्ये जो वेणू वाजतोय ना तो कुणाचा वाजतोय, आणि तिनं उत्तर दिलं बरं का, साईडला वृंदावनी वेणू म्हणायचं. म्हणा वृंदावनी वेणू, वृंदावनी काढ 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 काढ. नवीन फोन आहे, सावकाश सावकाश सावकाश. साईडने बहुतेक फोन नवीन घेतलाय बरं का. हा सावकाश सावकाश येऊ दे. सकाळतोय ना फोन साईड, त्याला क्लिक कर बरं. त्याच्याऐवजी भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गीत आहे.
तयारी फार कानाचा आशीर्वाद आहे बरं का, कानाचा आशीर्वाद.
अशा रोज काही ना काहीतरी भगवंतांच्या लीला सत्य आहेत. आणि एक दिवस असं झालं. कसं झालं तर आपण जो महिन्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला जो काला करतो ना, ज्या कथेनं करतो, नारद मंदिरामध्ये पारंपरिक पूर्वरंग बर का, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नर नाही. आणि याला जोडून हे सगळं आख्यानामध्ये ऐकायचं. म्हणजे माझं जेवढं वय आहे ना, त्याला पहिले काय 15, 20, 25 केलं, एवढ्या वेळा आपण ते सगळ्यांनी ऐकलं बरं का, जे नियमित श्रोते आहेत त्यांच्याकरता. पण तरी सुद्धा दर याच्यात काहीतरी वेगळं लिहिलं, काहीतरी वेगळं. आणि त्या काल्याची चव ही वेगळी बरं का. काल्याची चव, भगवंतांचा स्पर्श होतो बरं का. त्या दिवशीचा प्रसाद विशेष वाटतो. आपण तो दहीहंडी अलीकडे का केली तर मग रविवारी अधिक जण येण्याकरता म्हणून, आणि संस्थेला इथे सोपं गेलं बरं का. त्या निमित्ताने नेहमीच्या पेक्षा साधारणपणे तिप्पट प्रसाद झाला होता बरं का. आपण जे जे करतात त्यांना माहिती. मी इथनं पाहतो ना काय 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 चाललंय. 3 भांडी भरून जवळजवळ झालं होतं. पण सगळ्यांना भरपूर मिळालं बरं का. लक्षात ठेवा, हा काल्याचा प्रसाद भक्षण करायचं बरं का. आणि पुण्य वाढवायचं. किती वाढवायचं तर जेव्हा केव्हा पुढच्या कल्पामध्ये द्वापार युग येईल ना, तेव्हा प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून तो काला मिळाला पाहिजे. एवढा आपण पुण्य वाढवायचं बरं का. भगवंतांकडे जाण्याकरता आपण अधिक 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 शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे. तर तो आपल्याला प्रवेश देणार आहे बरं का. तर रासक्रीडेमध्ये प्रवेश आहे, तर गोपाळ काल्यामध्ये प्रवेश. आता भगवंतांनी ही लीला केली आहे, तेव्हा प्रत्यक्षामध्ये जे सगळं केलंय ना, तेव्हा त्यांचं वय 5 वर्ष आहे. म्हणजे बाल गोपाल त्यांच्या बरोबरचे जे आहेत ते साधारण याच वयातले आहेत. पण घरी जेव्हा सांगितलीये तेव्हा त्यांचं वय 6 वर्ष आहे असं सांगितलंय. काय घडलाय नेमका हा प्रकार, प्रसंग असा घडला. भगवंत पाहतायत बरं का. कान्हा पाहतो की रोज सगळेजण आपापला डबा ओढून खातायत. हे काही चालणार नाही म्हणा. समता समता, नुसतं समता समता ओरडून काही होत नाही. समाज कल्याण मंत्रालय काढलं बरं का त्याच्याकरता. सबका साथ सबका विकास. घोषणेनं काहीही होणार नाही. त्याच्याकरता तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे बरं का. तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आपण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला समानतेनं वागणूक देतो का, हे आपण आपलं परीक्षण आपण करायचं असतं बरं का. दुसऱ्याच्या पट्टीवरती नाही करायचं कधी. मग त्याच्यामध्ये आवडता नावडता असं काही राहत नाही बरं का. ते आपण देत नाही बरं का. ते आपण देत नाही, आपण तसं करत नाही. कानानं सांगितलं, सगळेजण बसले बरं का. आणि काना म्हणला नाही हे आपण आपापल्या डब्यात नाही जेवायचं. आपण काय करू, ते सगळं एकत्र करू, त्याचा छान काला करू आणि तो मी सगळ्यांना देतो, तो सगळ्यांनी खा. यात म्हणाले कानाचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे मधुमंगल. फार फार गरीब घरचा आहे. सगळ्यात वाईट काय असतं सांगू का, सगळ्यात वाईट ना गरिबी असते.
अपमान केला ना एखाद्यानं तर तो पचवता येतो बरं का, पण गरिबी पचवता येत नाही. जे त्यातनं गेलेत ना त्यांना कळेल मी काय म्हणतोय, त्यांना कळेल. प्रचंड अवघड आहे बरं का. आणि त्यानं काय आणलंय तर त्यानं एका छोट्या मडक्यामध्ये ताक आणलाय बरं का, पण ते 2-3 दिवसाचं शिळं आंबट झालेलं. आपण काय केलं असतो, टाकून दिलं असतं ओत बेसिस मध्ये. आपल्याला जेवढ्या गोष्टी उपलब्ध आहेत ना त्याच्यापेक्षा कितीतरी कमी गोष्टी, कितीतरी कमी साधनं असणारे या जगामध्ये आहेत बरं का, आहेत. मित्रमंडळ चौकाच्या समोरच्या बाजूला एका इमारतीचं बांधकाम चालू होतं बरं का. जसे बांधकाम करणारे, गवंडी काम करणारे होते ना, त्याच्यामधली जी ती महिला होती ना ती सकाळी सकाळ काय पोळ्या करत होती. ती दगडांची चूर मांडली होती, एक ताटली उलटी टाकली होती बरं का, ज्याच्यात ती जेवणार. ती ताटली उलटी टाकली होती आणि लाटणं नव्हतं म्हणून पाणी प्यायचा आपला जो मोठा ग्लास असतो पूर्वीच्याकडे असायचं बघा आपल्याकडे, त्या ग्लासनं ती लाटत होती बरं का. योगायोगानं माझ्या सौभाग्य ती माझ्या बरोबर होत्या, गाडीवरती बसल्या होत्या. मी म्हणालो आपल्याकडे असलेली साधनं बघ आणि तिच्याकडे असलेली साधनं बघ, दुःखी कोणी असायला पाहिजे अधिक, दुःखी कोणी असायला पाहिजे. तिच्याकडे काहीही नसताना तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो आपल्या घरी का नसतो स्वयंपाक करताना. आपण जबाबदारी म्हणून एखादी गोष्ट करतो का ते करून टाकायचं म्हणून करतो. फार महत्वाचा भाग आहे बघा, फार महत्वाचा. आम्ही रस्त्याने येता जाता प्रपंचातल्या गप्पा मारत असतो का रामनाम घेत असतो ह्याच्यावरती ते ठरणार आहे. जर रामनाम आमचं अखंड चालू असेल तर मग संसारामध्ये बाकीच्या येणाऱ्या गोष्टी त्या रामनामाबरोबरच येतात आणि रामनामाबरोबरच विरून जातात बरं का. पण ते नाम अखंड जर चालू असेल तर तो आनंद मिळणार आहे, तर तो उपभोगता येणार आहे आम्हाला. मधुमंगल झाडामागे गेलं लपला असा आपल्याला कथा माहिती आहे सगळ्यांना. आणि कानानं सांगितलं होतं बरं का, कोणी लपवून काही खायचं नाही माझ्यापासून. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तरी सगळं जग तिच्याकडेच बघत असतं. कसं आहे, मधुमंगल झाडामागे गेला आणि कानाला लक्षात आलं बरं का तो नाहीये. कुठे गेला म्हणून शोधाशोध सुरू झाली. कानाच्या लक्षात आलं हा झाडामागे गेलाय, लपून बसला. त्यानं काय केलं होतं, ते जे छोटं भांडं आणलं होतं ना मातीचं, त्यात जे ताक आणलं होतं ते प्यायला सुरुवात केली. गट अगदी आंबट होतं बरं का. पिऊन संपलं होतं आणि एक ओघळ इथनं गेला होता. कानानं काय केलं, त्याला धरलं, जवळ ओढलं आणि आपल्या जिभेने तो ओघळ चाटलाय. काय भाग्य मधुमंगलचं. कान्हा म्हणाला मला दिल्याशिवाय जर खाल्लंच ना, मला दिल्याशिवाय जर खाल्लंस तर पचणार नाही. आपण घरात दाखवतो का रोज नैवेद्य, रोज करतो ना आपण, रोज खातो ना आपण एवढं. म्हणून मी सांगितलं बरं का, हे भोजन मंत्र तेवढ्या करता म्हणायचे, भगवंता हे सगळं तुझ्या कृपेनं आम्हाला मिळालंय बरं का, तुझंच तुला अर्पण. आपण आपल्याकडचं काय देऊ शकणार आहोत, आपल्याकडे मुळात काही नाहीच. आपण आयुष्यामध्ये अपूर्णच आहोत बरं का. कितीही प्रयत्न केला ना तरी आपण आयुष्यामध्ये अपूर्णच राहणार. मग पूर्णातून जे तयार झाले ना तेच त्या पूर्णाला समर्पण करणं हा त्यातला भाग असला पाहिजे.
अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. एक एक घास हळूहळू त्या यज्ञाहुतीमध्ये जसं आपण देतो ना विशिष्ट मंत्र झाल्यानंतर, तसं त्याचं भक्षण करायला सांगितलं आहे. म्हणून तो नैवेद्य दाखवणे, नैवेद्य समर्पण करणे असा विषय आपल्याकडे. माझ्या ओळखीचे असे आहेत बरं का, सकाळी चहा केला ना तरी देवापुढे ठेवतात बरं का, भगवंता चहा घ्या, आणि मग काय घ्यायचा आपणच बरं का उचलत तो करून बघा. येणारा श्रावण मास आहे ना, 1 महिना फक्त पाळावं, 1 महिना करा तुम्ही. पदार्थ तेच आहेत, करणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्याच आहे, त्यांच्याशी आपला असलेला नातेसंबंध सुद्धा तोच आहे, पण पदार्थाची चव बदललेली पाहिजे तुम्हाला, कारण भगवंतांचा स्पर्श त्याला होणार आहे, सामान्य नाही तिथे. कानाने विचारलं, मधुमंगल का केलंस असं? म्हणाला, कानाने फार गरीब आहे रे, माझी अशी इच्छा होती की तुला काहीतरी चांगलं द्यावं, पण माझ्या घरी काही नव्हतं. मग आईने 2-3 दिवसापूर्वीचं शिळं ताक दिलं. काना म्हणाला, तुझ्याकडे जे आहे ना ते सगळं मला प्रिय आहे. इथून पुढे असा विचार करू नकोस बरं का की ते ताजं आहे का शिळ आहे, ते तू खाणार आहेस ना, मग ते मला प्रिय आहे, ते मला प्रिय आहे. त्याला आणलं आणि त्या सगळ्या बालगोपालांच्या मध्ये बसवलं. त्याच्या आधी एक घटना घडलेली आहे. हे सगळेजण जेव्हा वृंदावनामध्ये फिरतायत ना, तेव्हा रोज नवीन जागा, नवीन ठिकाणी जात आहेत बरं का चढायला. आणि एक दिवस त्यांना ती मोठी गुहा लागली. म्हणजे जणू त्या गुहेचा आकार एवढा मोठा होता की वरचं टोक दिसतच नव्हतं, आकाशाला भिडलंय की काय असं वाटायचं. अघ म्हणजे पाप, अघासुर आला होता, त्यानं अजगराचं रूप घेतलं आणि जबडा एवढा मोठा केला की त्याच्यामध्ये सगळे गोपाळ एक एक करत आश्चर्य. काना सगळ्यात शेवटी आत गेला असं सांगतात. हे दोघे भाऊ असेच आहेत बरं का, एक जण पुढे थांबतो, एक जण मागे. भगवंत कायम असेच थांबतात बरं का, पुढे उभा मागे उभा, बस लक्षात ठेवा. काय ही जर आपली धारणा असेल ना, तर भगवंत पदोपदी आपलं रक्षण करतात, आपल्याला सांभाळतात बरं का, आपल्याला सांभाळतात. पण आपली ही धारणा पाहिजे, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, बस. सगळे गोप बालक जशी त्या अजगराच्या मुखामध्ये शिरली, तसं त्यानं तो आपला जबडा बंद करून घेतला. जबडा बंद करून घेतल्यानंतर आतमध्ये काळोख पसरला. तोपर्यंत काही गोप बालक आहेत ना, ती पोटापर्यंत आत गेली होती असं म्हणजे. कान्हानं काय केलं, फक्त कान्हा म्हणाला, खरं तर याला संपवायला मला काही करायची गरजच नाही बरं का, पण कान्हानं आपला आकार वाढवायला सुरुवात केली. आणि तो आकार वाढता एवढा वाढला की त्या असुराचं मस्तकाचा हा जो भाग असतो ना, तिथे आपलं ब्रह्मरंध्र असतं, सहस्रार चक्र इथे असतं बरं का. आपलं हठयोगामध्ये जी 7 चक्र सांगितलेली आहे, त्यातलं सगळ्यात वरचं चक्र इथे असतं आपल्या. त्या चक्राचं भेदन झालं बरं का, ते फुटलं
आणि तिथून काना बाहेर पडला. त्याच्याबरोबर सगळे गोप बाहेर पडले. ही सगळी लीला केल्यानंतर आता ते जेवायला बसले. ते कधी म्हणजे ते अजगर पडून पडलेले त्या ठिकाणी. आणि जसे जसे शिवजी दर्शनाला आले होते तशा ह्या बातम्या देव लोकामध्ये पसरायला सुरुवात झाली की गोकुळामध्ये असा एक बालक जन्माला आलाय. ते आता सगळे वृंदावनामध्ये गेले. ब्रह्मदेव म्हणाले, एक बालक जन्माला आलाय त्याचं काय कौतुक आहे? या सगळ्या सृष्टीचा निर्माता कोण आहे? मी. हे जे मी आहे ना ते फार गडबड करतं बरं का. मी असं करतो म्हणजे या सगळ्यांना गायब करतो. मग बघू काय होत. म्हणून हे जेव्हा तो काला खाण्याकरता एकत्र बसले होते ना, कीर्तनात फार छान सांगतात बरं का. म्हणाले भगवंतांनी सगळ्यांना तो दिला होता, म्हणजे डाव्या हातावरती काला दिलाय आणि उजव्या हाताला ते खाणार आहेत बरं का. तर असा हात आहे त्यांचा. आपण ऐकलं असेल अनेकदा हे. असा हात आहे बरं का. आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाने काय केलं तर सगळी गाय आणि वासरं ज्या ठिकाणी चरत होती ना ती गायब केली आणि कुठे नेली तर ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवली. ते खाणार. तेवढ्यात एकाचं लक्ष तिकडे गेलं बरं का. आणि तो काना म्हणाला, काना अरे आपल्या गायी दिसत नाहीत, वासरं दिसत नाहीत. काना म्हणाला, थांबा मी बघून येतो. कुणी खाऊ नका, कुणी खाऊ नका, मी बघून येतो. म्हणून काना बघायला जेव्हा गेला ना तेवढ्यात ब्रह्मदेवांनी काय केलं, या सगळ्यांना गायब केलं. बघा आता यांना गायब केलं ना ते हात असेल बरं का त्यांचे. असेच्या असे. कसं काय गायब केलं? आपण फोटो काढतो की नाही, फोटोत आपला हात असा असेल. वर्षभराने पाहिला तर हात असाच असतो की नाही का बदलतो. थोडक्यात काय मग मकरंद बुवा आमचे काय म्हणतात, फोटो काढला त्याचा. सत्तांनी काय केलं, फोटो काढला. तसं ब्रह्मदेवाने त्यांना आहे त्या अवस्थेमध्ये ब्रह्मलोकामध्ये. आणि आता बघू म्हणाले हा कोण आहे. जसा काना परत आला तसं त्याला पाहिलं की इकडे आपले मित्रही नाहीत आणि तिकडे काही सुद्धा नाहीत, वासर सुद्धा नाही आहे. मग त्यानं काय केलं, ज्या गायी ब्रह्मदेवांनी ब्रह्मलोकामध्ये नेल्या होत्या, जे गोप बालक ब्रह्मदेवाने त्यांच्या लोकामध्ये नेले होते, कान्हानं तेवढी रूप घेतली. कान्हाला अवघड आहे का रूप घेणं. आता आपण जे सगळे बसलो ना ते त्याचीच रूप आहेत बरं का. फक्त आपल्याला त्याचं स्मरण नाही आहे. संत सांगतात की तुम्ही अखंड त्याचं स्मरण ठेवा बस. हे बाकी कोणालाही शक्य नाही बरं का. अनंत रूपे अनंत वेशे पाहिला म्यात्यास. आहे की नाही हो. अनेक रूपाने तोच राखलेला आहे. अहो म्हणजे गायी तो झालाच, पण गायीतल्या गळ्यामधला जो घुंगरू जे असतं ना तो घुंगरू सुद्धा कानात झाला. त्या घुंगरूच्या आतमधला जो वाजणारा मणी आहे ना त्याची ती किणकिण ती सुद्धा कानात झाली. आणि संध्याकाळी परत आले. पण आता हा उद्योग सुरू झाला. सकाळी उठायचं, आवरायचं आणि संध्याकाळी पुन्हा परत यायचं. सगळ्या ज्या गोपी आहेत ना त्यांना कळे ना
आजकाल आपली मुलं एवढी शहाण्यासारखी कशी काय वागायला लागली? एवढी शहाण्यासारखी कशी काय वागायला लागली? देवच पावला. देव पावला नाही, देव आला होता घरी. गाई जरा अधिकच दूध द्यायला लागल्या आणि तिथे जे गवत होतं ना ते सुद्धा अधिक वेगानं वाढायला लागलं. का? कारण भगवंतांचा स्पर्श आता त्यांना सतत होत होता बरं का, सतत होत होता. ब्रह्मदेव विचार करतायत बरं का. ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचं एक वर्ष अशी कालगणना आहे. भागवताच्या शेवटी कालगणना दिली आहे बरं का कशी. ब्रह्मदेव म्हणाले आता सगळ्यांच्या घरी कळलं असेल, आरडाओरडा सुरू झाला असेल की कानानं आमच्या सगळ्या मुलांना पळवलं, गाई वासरांना पळवलं. म्हणून दुसऱ्या दिवशी ते बघायला आले पुन्हा. तेव्हा त्यांनी बघितलं की मी ज्या सगळ्यांना पळवून दिलंय ना ते सगळे इथे पण आहेत. म्हणजे माझ्या ब्रह्मलोकामध्ये जे आहेत तेच आता मर्त्य लोकावरती आहेत बरं का. दोन्हीकडे तेच आहे. ब्रह्मदेव पुन्हा जाऊन आले असा उल्लेख आहे बरं का. दोनदा गेले ब्रह्मदेव पाहण्याकरता. खरंच तेच आहेत. आणि लक्षात असं आलं की मी हे सगळं जग निर्माण केलेलं आहे, पण मला ज्यानं निर्माण केलंय ना तोच हा आहे, तोच हा आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी भगवंतांची क्षमा मागितली आहे, त्यांची स्तुती केली आहे बरं का. आणि पुन्हा त्या सगळ्या बालकांना आणि गाई गुरांना त्या जागी ब्रह्मदेवानी पुन्हा आणून ठेवलं. तेव्हा ते कसे त्याच फौजमध्ये बरं का. छान काल्याचं भक्षण केलं त्यांनी. म्हणाले काना काय छान लागतो रे हा काला. काना म्हणाला आवडला ना? हो आवडला. मग म्हणाले दर अमावस्येला नारद मंदिरात या म्हणाले. दर अमावस्येला नारद मंदिरामध्ये काल्याचं कीर्तन असतं बरं का. काल्याचं कीर्तन असतं. झालं. त्यांच्या दृष्टिकोनातून ते सकाळी बाहेर पडले आणि संध्याकाळी घरी आले. तोपर्यंत हे जे अजगर आहे, अग नावाचा असुर, हा याचा साकारा फक्त शिल्लक होता बरं का. सगळं वरचं जे मांस आहे ते मुंग्यांनी केव्हाच कुरतडून संपून टाकलं. पण ही बालक घरी आली आणि सांगतायत बरं का, बाबा आई आम्ही ना आज असे रानात गेलो होतो आणि त्यावेळेला काय झालं, एका गुहेत शिरलो, पण ती गुहा नव्हती, अगं ते अजगर होतं अजगर. आणि कानानं असा आकार वाढवला. हे सगळं ते सांगतायत बरं का. आणि आई वडिलांना प्रश्न पडलाय की हे सगळं घडून तर 1 वर्ष झालंय, हे आज का सांगताय? त्यांना हे माहिती नाही की वर्षभर आपण ज्याला कडेवर खेळवतोय, ज्याला भरवतोय, ज्याला नाव माकू घालतोय, तो दुसरा तिसरा कोणी नाही बरं का. तो प्रत्यक्ष कान आहे. त्यानं आपल्या मुलाचं रूप घेतलंय, आपल्या मुलाचं रूप घेतलं. काही दिवस मध्ये गेले आणि पुन्हा गडबड सुरू झाली. कान्हा म्हणाला बाबा ही कसली गडबड चालू आहे? नंद बाबा म्हणाले अरे कान्हा तुला माहिती नाही का? नाही म्हणाला मला माहिती नाही. कान्हा फार खट्याळ आहे बरं का. कान्हाला माहिती नाही अशी गोष्टच नाही बरं का. तरी तो वधवून घेतो बरं का आपल्याकडनं. आपण पण असेच तयार असतो बरं का. फक्त आपण जे तयार असतो ना त्याला चालू असं म्हणतात. कारण खट्याळ आहे आमचा. आपण विचारतो की नाही एखाद्याला माहिती आहे ना तुम्हाला,
तो म्हणतो हो हो माहिती आहे. म्हणजे खरं तर आपल्याला सांगायचं असतं बरं का काहीतरी तिखट मीठ लावून, पण आता आधीच माहिती आहे म्हटल्यावर काय सांगणार. त्यात सगळ्यात महत्वाचं बरं का, महिला वर्गाचा एक परवलीचा शब्द आहे, परवलीचं वाक्य आहे. तुला म्हणून सांगते, कोणालाही सांगू नकोस, असं म्हणून जर एखाद्या निरोप सांगितला ना, काही काळजी करू नका, वायफायच्या स्पीडपेक्षा अधिक वेगाने तो निरोप पसरतो. बाबा कसली तयारी, अरे काना तुला म्हणून सांगतो बरं का, ऐक. काना सावरतच बसला बरं का, काना आई बाबांचं फार ऐकतो बरं का. यशोदेने एकदा नवस केलाय माहितीये का आपल्या सगळ्यांना, गणपतीला. कानाला मंदिरात घेऊन गेली, कानानं बघितलं बरं का, 21 मोदक वगैरे काय कालच झाले बरं का आमच्याकडे. मी म्हणलं आत्ममंत्र सराव ठेवा, म्हणजे त्या भांड्यांना सवय राहील बरं का, उकडीचे मोदक कसे करतात याचे. आपल्याला जमतातच बरं का, भांड्यांना सवय व्हायला पाहिजे की ते बदलणार, नाहीतर वर्षात एकदाच ते काढलं जाणार सगळं पात्र. बाबा कसली तयारी चालली आहे काना, तुला सांगतो अरे आपण जी तयारी करतो ना त्याच्याबद्दल जर तुला सगळं ऐकायचं असेल तर उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता मी तुला सांगणार, त्याच्या आधी काही मी तुला सांगणार. तेव्हा नंद बाबांनी भगवंतांना काय सांगितलं हे श्रवण करण्याकरता उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती करू. झालं की येत्या शनिवारी भगवंतांचा विवाह सोहळा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. तेव्हा आज जे आलेले नाही आहेत त्यांना आवर्जून निरोप द्या. येत्या शनिवारी भगवंतांचा विवाह सोहळा आहे. अधिकाधिक संख्येने श्रोत्यांपर्यंत निरोप द्या, म्हणजे मग विवाह सोहळा छान उत्तम पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने हरि चरिता
सहज सेविता भावित भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता वेदाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता मानस तीर्थ मानस शोभाने युक्त मन भक्ति करे भरित हरे हरि हंस चित्त शोक सुख मले संतति कुले हे मुनि रमले आन हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा संताचा बदले हा पुराचा प्राणची कीर्तन तारांचा सेवा करी वर संतांचा अनुभवाचा स्वयं प्रभेचा द्वादशकरीचा हरिहंतरीचा समहर्ता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथमध्ये हा श्री कृष्ण गीते वेदी पूर्ण अनंत होता या शरण सचित करे जन्म मरण त्रिपाप जाती चिरये शांती नाथई पदती कृष्णपदी माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय वासनेला तुळजा लावे गुरुदेव संतासी सहार मागे सत्कर्मयोगे वयभार मागे सर्वांगी मंगलबोध मागे जय जय रघुवीर समर्थ Thank you.